नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महापालिकेतर्फे शहरातील 12 रस्त्यांवर पे अँड पार्क तसेच 12 रस्त्यांवर नो पार्किंग योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेत एमजी रोड, कापड बाजार या महत्त्वाच्या व्यापारी भागाचा समावेश करण्यात आल्यानं येथील व्यापाऱ्यांनी तीव्र हरकत नोंदविली आहे. एमजी रोड, कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी यापूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी दोनही बाजूंनी सुमारे 7 ते 8 फूट जागा कोणतीही नुकसान भरपाई न घेता स्वतःच्या खर्चाने इमारती तोडून दिल्याचे सांगितले. या संदर्भात शासन व महापालिकेमध्ये तडजोड झालेली असताना पे अँड पार्क लागू करणे हे अन्यायकारक असून न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, असं व्यापाऱ्यांचं मत आहे. या बाजारपेठेत किरकोळ स्वरूपातील दुकाने असून अगदी 5 रुपयांपासून वस्तू विकल्या जातात. अशा ठिकाणी पार्किंग शुल्क आकारल्यास ग्राहक येणे कमी होईल व व्यवसायावर मोठा परिणाम होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी बाजारपेठ व इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याची शक्यता असून अनेक कामगारांच्या नोकऱ्यांवरही गदा येऊ शकते. महापालिकेने हरकती व सूचना मागण्यापूर्वीच खासगी कंत्राटदाराला पत्र देऊन प्रक्रिया सुरू केल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी केला आहे. ही कृती पक्षपाती व बेकायदेशीर असून नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना बाधा आणणारी असल्याचं त्यांनी नमूद केलं. आज कापड बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून कापड बाजाराच्या घासगल्ली किंवा शहाजी रोड, त्याचप्रमाणे सारडा गल्ली, मोची गल्ली या सर्व भागात पे अँड पार्कची सुविधा सुरू केलेली आहे. सशुल्क पार्किंगची जी व्यवस्था त्यांनी सुरू केलेली आहे, त्याला ठाम विरोध करण्याच्या उद्देशाने ही प्रेस कॉन्फरन्स आज घेण्यात आलेली आहे. व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीची सशुल्क पार्किंग व्यवस्था कापड बाजारात करू नये, कारण कापड बाजारात येणारा ग्राहक वर्ग हा मोठ्या प्रमाणावर असतो आणि ते आपली खरेदी करण्याच्या उद्देशाने लहानातल्या लहान वस्तूपासून तर मोठ्यात मोठी वस्तूपर्यंत ते खरेदी करण्यासाठी येतात. अशा वेळेस त्यांना जर का इथं येऊन पार्किंग चार्जेस द्यावे लागले तर निश्चित व्यापाऱ्यांकडे येणारा ग्राहक आपली पाठ फिरवेल आणि आधीच मोडकळीस आलेली जी बाजारपेठ आहे ती पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल. खरं बघायला गेलं तर कापड बाजारात यापूर्वी व्यापाऱ्यांनी आपापली जागा विना मोबदला किंवा अद्यापपर्यंत त्याचा कोणताही मोबदला घेतलेला नाहीये आणि अशा परिस्थितीत त्यांनी आपली कुणी 5 फूट, कुणी 2 फूट, कुणी 7 फूट जागा स्वतःहून सोडलेली आहे आणि तिथं रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे. अशा रस्ता रुंदीकरण केलेल्या जागेत जर का आता महानगरपालिका जाचक पद्धतीने किंवा कोणताही पूर्वसूचना न देता आताच त्यांनी हरकती मागवल्या होत्या, हरकत आपण नोंदवलेली आहे, परंतु त्या हरकतीचं कोणतं हिअरिंग घेतलेलं नाहीये. तर हिअरिंग न घेता जर का अशा पद्धतीचे चार्जेस आकारले गेले तर निश्चित ते नियमबाह्यही होणार आहे. म्हणून आमची अशी विनंती आहे की अशा पद्धतीचे कोणतेही पार्किंग चार्जेस त्यांनी कोणत्या ठेकेदाराच्या माध्यमातून किंवा खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून आकारू नये, यासाठी आमचा विरोध दर्शवण्याच्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद एमजी रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली आहे. नमस्कार, मी ओमप्रकाश बायड एमजी रोडवरून बोलतो मी. आणि हे जे पे अँड पार्कचा जो महापालिकेने जो निर्णय घेतलेला आहे तर हा आमच्यावर फार मोठा संकट निर्माण केलेलं आहे. आधीच धंद्याची पोझिशन नाही आहे, धंद्याची परिस्थिती फार बिकट आहे. इथं येणे जाण्याला कस्टमरला जागासुद्धा राहिलेली नाही आहे आणि इथं पे अँड पार्क करून अजून त्या कस्टमरवर पैसे लादायचं काम करणार तर कस्टमर येणारच नाही आमच्या मार्केटमध्ये. ह्या अशा ज्या करू राहिले महापालिका, तर ते कृपा करून ते काम रद्द करावं. जे काय करतायत ते रद्द करून आम्हाला प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.